हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स आणि माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे 5 चॅलेंजेस इन बेकिंग ॲज अ बिगिनर. येस, जर तुम्ही बेकिंगमध्ये नवीन आहात तर तुम्हाला हे 5 चॅलेंजेस नक्की येतील आणि कोणकोणते येतील ते आपण बघूया. तर पहिलं चॅलेंज असं आहे, मेजरिंग इन्ग्रेडियंट्स ॲक्युरेटली. बऱ्याचदा रेसिपीजमध्ये कपचे मेजरमेंट्स दिलेले असतात आणि कुठल्याही रेसिपीमध्ये खास करून बेकिंग रेसिपीजमध्ये मेजरमेंटला खूप महत्त्व आहे. सो मी रिक्वेस्ट करते की प्लीज किचन बॅलन्स जो असतो, एक नॉर्मली छोटासा किचन वेईंग बॅलन्स असतो. अगदी ₹150 ₹200 तुम्हाला तो मिळून जातो, इझिली अवेलेबल असतो. तर किचन बॅलन्सचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला ग्रॅम्समध्ये परफेक्ट मेजरमेंट्स तुमच्या प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचे मिळतील. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कपचे मेजरमेंट्स व्हेरी होतात कंपनी टू कंपनी, ब्रँडप्रमाणे. सो त्यासाठी कप्सच्या मेजरमेंटवर रिलाय राहू नका. सेकंड बिग चॅलेंज इज मॅनेजिंग टाईम आणि इन्ग्रेडियंट्स. आज ठरवलं तुम्ही की ठीक आहे, आज मी एक कुकीची रेसिपी करेन किंवा आज मी एक सॉफ्ट केकची रेसिपी करेन. रेसिपी करताना तुमच्या लक्षात आलं की तुमच्याकडे 4 गोष्टी नाही आहेत आणि आता तेवढा वेळ पण नाही आहे की गोष्टी आणायच्या आणि मग ते इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करायचे, मग रेसिपी करायची, मग बेकिंगचा टाईम आणि मग तुमचा एंड प्रॉडक्ट. सो ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो. तर टाईम मॅनेज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, जो पदार्थ तुम्हाला करायचा आहे, प्रॅक्टिस करायचं आहे, त्याच्यामध्ये लागणाऱ्या साहित्यांची एक लिस्ट करा. किती प्रमाणात त्या गोष्टी लागणार आहेत ते सुद्धा त्या लिस्टमध्ये मेन्शन करा. आदल्या दिवशी ते साहित्य सगळं आणा, रेडी ठेवा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही रेसिपी करणार आहात तेव्हा यू आर फ्री माइंडेड, विदाउट टेन्शन, स्ट्रेस फ्री, रिलॅक्समध्ये तुम्ही ती रेसिपी छान एक्झिक्यूट करू शकाल, कॉन्सन्ट्रेशननी ती रेसिपी करू शकाल आणि इट विल डेफिनेटली वर्क आउट वंडरफुल. ट्रस्ट मी. असं करून जर तुम्ही रेसिपी ट्राय केली तर तुम्हाला ट्राय करण्याचा आनंद मिळेल आणि जेव्हा तुमचा आउटकम फ्लॉलेस येईल तेव्हा तुमचा आनंद गगनात मावणार नाही. ही टिप नक्की ट्राय करा. तिसरा चॅलेंज, स्ट्रगलिंग विथ कन्सिस्टन्सी अँड टेक्स्चर्स. कुठल्या केकला बॅटरची कन्सिस्टन्सी किती हवी आहे ते आपल्याला कळत नाही ॲज अ बिगनर. काय होतं, जेव्हा आपण साखर आणि बटर किंवा ऑइल आणि साखर जेव्हा मिक्स करतो तेव्हा ते जे मिक्सिंग आहे ते खूप छान फेटलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपण स्पॅच्युला वापरला तरी चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ते फेटलं गेलेलं छान पाहिजे. ते जर छान नाही फेटलं गेलं तर तुमच्या पुढच्या इन्ग्रेडियंट्सची, तुमच्या अख्ख्या बॅटरची कन्सिस्टन्सी कुठेतरी ती येत नाही पाहिजे तशी. सो ते एक चॅलेंज येतं. आणि परत किती कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे. एक तर बॅटर मग खूप घट्ट होतं किंवा आपले वेट इन्ग्रेडियंट्स जर रूम टेम्परेचरवरती नसतील तरीसुद्धा बॅटरची कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टींची प्लीज काळजी घ्या. वेट इन्ग्रेडियंट सगळे रूम टेम्परेचरवरचे असले पाहिजेत. बटर असेल तर ते सॉफ्ट बटर असलं पाहिजे. हार्ड बटर असेल तर पुन्हा तुमची कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे खराब होऊ शकते आणि मग तुमचा एंड प्रॉडक्ट जो आहे तो तुम्हाला हवा तसा मिळत नाही आणि तुम्हाला उगाचच स्ट्रेस येतो की अरे सगळं केलं आणि आता सगळं वाया गेलं आणि हवा तसा रिझल्ट नाही मिळाला. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या रेसिपीज ट्राय आउट करा. चौथं चॅलेंज असतं की चूजिंग राईट टूल्स अँड इक्विपमेंट्स. एवढे टूल्स आणि इक्विपमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की कुठल्या प्रोसेससाठी कुठलं टूल वापरायचं, कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं, हे खरंच एक मोठं चॅलेंज आहे. कारण अनेक व्हिडिओजमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. सो इथे रफ आयडिया देण्यासाठी, ड्राय इन्ग्रेडियंट्स जर तुमचे असतील तर तुम्ही त्यासाठी तुमचं विस्क असतं, आपण जे नॉर्मल किचनमध्ये यूज करतो ते तुम्ही वापरू शकता. वेट इन्ग्रेडियंटसाठी तुम्ही तुमचा स्पॅच्युला वापरू शकता. सुरुवात आहे क्रीम बीट करण्यासाठी अजिबात स्टँड मिक्सरचं बीटर घ्यायची काहीही गरज नाही आहे. नॉर्मल बीटर जे 400 वॅटच्या वर असेल किंवा 350 वॅटच्या वर असेल तसं बीटर घेतलं, इट इज मोर दॅन सफिशियंट. तुम्ही आरामात तुमचे ऑर्डर्सचे केकसुद्धा त्याच्यातून करू शकता.
जर तुम्हाला केक्सवरती फोकस करायचं आहे, कुकीजकडे जायचं नाही आहे, तर OTG घेण्याची अजिबात घाई करू नका. OTG लागत नाही. तुम्ही तुमच्या गॅसवरती असलेल्या कुकरमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये अतिशय उत्तमरित्या छान केक बेक करू शकता. सो आय गेस थोडी क्लॅरिटी तुम्हाला मिळाली असेल ह्या माझ्या टिप्सवरनं. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज ते असतं की फिअर ऑफ एक्सपेरिमेंटिंग. नवीन शिकत असतो, त्यामुळे खूप काही करण्याची इच्छा असते, पण त्याचबरोबर कुठेतरी एक भीती असते मनात की अरे चुकलं तर काय होईल, अरे मग हे टेस्टला कसं येईल. तर घाबरू नका, छोट्या छोट्या क्वांटिटीजमध्ये ट्राय करा. अगदी छोटे छोटे ट्विक्स करा रेसिपीमध्ये, म्हणजे अखंड रेसिपी चेंज करू नका. पण फ्लेवर असेल तर सुरुवातीला फ्लेवर एखादा चेंज करून बघा, एखादं नवीन फ्रूट त्याच्यामध्ये ॲड करून बघा, एखादं छोटं कार्डमम पावडर असेल म्हणजे वेलची पावडर किंवा आपले ड्राय फ्रूट्स असतील ते एका रेसिपीमध्ये ॲड करून बघा. एका रेसिपीमध्ये मैदा पूर्ण न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर करून बघा. अशा तऱ्हेने छोटे बदल करून तुम्ही रेसिपी ट्विक करू शकता, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार नाही आणि हळूहळू प्रत्येक रेसिपी जसं तुम्ही कराल तसं उलट तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि मग तुम्ही एका स्टेजवरती एक अखंड रेसिपी तुम्ही क्युरेट करू शकता, क्रिएट करू शकता. तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही तिकडे नक्की वापरू शकता. तर आशा करते हे कॉमन चॅलेंजेस जे आहेत बेकिंगमध्ये ॲज अ बिगनर हे तुम्हाला ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडल्या असतील. आणि जर तुम्हाला अजून काही टिप्स हव्या असतील, अजून कुठले तुमचे प्रश्न असतील, अजून कुठले चॅलेंजेस असतील तर ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी ते चॅलेंजेस नक्की कव्हर आउट करेन. त्याचबरोबर पुढचा माझा व्हिडिओ असेच अनेक व्हिडिओ आहेत, बेसिक टूल्स आणि इक्विपमेंट्स काय लागतील किंवा कॉमन मिस्टेक्स कुठल्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत, तर त्यासाठी स्टे ट्यून टू द चॅनल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ह्याच्या आधी पण मी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशी करायची आपली किंवा अनेक छोट्या टिप्स एगलेस बेकिंगमध्ये काय करू शकता त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स देईन, नक्की पहा आणि शेअर करा, कमेंट करा आणि हॅपी बेकिंग. तर माझे केकचे वर्कशॉप्स आहेत, सो तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून तसं कळवू शकता किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुप आहे आमचा, त्याला तुम्ही ॲड होऊ शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ह्या कम्युनिटी ग्रुपमध्ये आम्ही अनेक असे वेगवेगळे छोटे टिप्स किंवा जे तुमच्या बिझनेससाठी गोष्टी उपयुक्त होतील त्या आम्ही शेअर करत असतो. तर ह्याचा नक्की लाभ घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.